शेतकऱ्यांची कैफियत, नापिकी, अतिवृष्टी या शेतकऱ्यांच्या समस्या नसून शेतकऱ्यांच्या शेतात जाणारा पांधन रस्ता ही सुद्धा एक सर्वात मोठी समस्या असल्याचे दिसत आहे। गेल्या काही वर्षांपासून शेतकऱ्याला शेतात बरोबरी सुद्धा होत नसून शेतकरी हा कर्जबाजारी होऊन आपले शेत पेरणी करतो, परंतु कापलेले पीक काढण्याकरिता मळणी यंत्र शेतात जात नसल्यामुळे शेतकऱ्यांची मोठ्या संकटाला सामोरे जावे लागते। सध्या पांधन रस्त्यावर पूर्ण चिखल व दलदल असे वातावरण सर्वत्र दिसत आहेत। शेतकऱ्याचा माल काढावा कसा हा सर्वात मोठा प्रश्न शेतकरी बांधवांना भेडसावत आहे। शेतात जाणारे मळणी यंत्र पूर्ण चिखलामध्ये फसले असून पांधन रस्त्यावर कोणत्याही लोकप्रतिनिधीचे लक्ष नसल्याचे चित्र दिसत आहे। या पांधन रस्त्यावर कमीत कमी 300 ते 400 एकर क्षेत्र येत असून अजूनपर्यंत सोयाबीन मळणी झाली नाही, अशी शेतकऱ्यांची दयनीय अवस्था असून शेतकऱ्यांची लोकप्रतिनिधीकडे एकच मागणी की हा रस्ता खडीकरण करून द्यावा, अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे। पियुष ठोंबरे, विदर्भ न्यूज, चांदूर रेल्वे। या पांधन रस्त्याकडे कुठलंच लक्ष न देता ही दयनीय अवस्था आमच्या या शेतकऱ्यांची होत आहे। जवळपास 400 ते 500 एकरातील या शेतकऱ्यांचे सोयाबीन अद्याप अजून काढलेले नाही आहे आणि कुठला शेतकरी दुसऱ्या पांधन रस्त्यावर आम्हाला तिकडून हळम नेऊ देऊ शकत नाही। कसं तरी ते शेतकरी तरी आम्हाला कशा पद्धतीने नेऊ देणार आहे? त्यांच्या सुद्धा मालाचं नुकसान होते, तुरीचं नुकसान होते, म्हणून ते म्हणत आहे की बा तुमचा पांधन रस्ता तुम्ही मंजूर करून द्यायला सांगा आणि तुमच्या पांधन रस्त्याने तुम्ही तुमची वहिवाट, तुमचे जे ट्रॅक्टर बंडी बैलबंडी आहे ते तुम्ही तुमच्या वहिवाटेवरून न्या, परंतु कुठल्या शासनाचं प्रशासनात लक्ष नाही। लक्ष देऊन हे आमचे पांधन रस्त्याचं काम करून द्यावं, नाही तर अन्यथा आम्ही इथल्या काही दिवसानंतर आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही।